नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते चेक करणार आहोत आणि आपल्या आधारला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते आपण आज पीसी स्क्रीनवरती आणि मोबाईल स्क्रीनवरती दोन्हीकडे बघणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला जानकारी मिळेल। सर्वप्रथम आपण जाऊया गूगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये करायचं आहे UIDAI या वेबसाईटवर जायचं आहे। UIDAIच्या एक नंबरला जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटला जायचं आहे आपल्याला, uidai.gov.in। या वेबसाईटला गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्यापुढे इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज किंवा मराठी लँग्वेज निवडायची। आपण इंग्लिश निवडूया। इंग्लिश निवडल्यानंतर आपल्यासमोर UIDAIची वेबसाईट ओपन होईल। UIDAI हे सर्च करूया। हे सर्च केल्यानंतर आपल्याला प्रथम वेबसाईट येईल myAadhar.uidai.gov.in। या वेबसाईटला क्लिक करूया। या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल, लॉग इन वगैरे। इथं खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला चेक व्हॅलिडिटी यावर क्लिक करायचं आहे। चेक आधार व्हॅलिडिटी, क्लिक हिअर टू व्हॅलिडेट द स्टेटस ऑफ द आधार, याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपला 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा कॅप्चा कोड जसा आहे तसा टाकायचा आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला आधार नंबर दिसेल। आधार नंबर नंतर आपलं एज बँड दिसेल, 30 ते 40 वर्षे, जेंडर दिसेल मेल, त्यानंतर स्टेट दिसेल, त्यानंतर मोबाईल नंबरचे आपल्याला शेवटचे 3 आकडे दिसतील। अशा प्रकारे इथे जर आकडे असतील तर आपला मोबाईल नंबर लिंक आहे आणि जर चुकीचा असेल तर आपल्याला तो आधार सेंटरवर जाऊन चेंज करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण पीसी स्क्रीनवर बघू शकतो की आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही आणि तो कोणता आहे ते कसा चेक करायचे। याच प्रकारे आता आपण जाऊया मोबाईल स्क्रीनवरती। आता आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर आलेलो आहे। मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला प्रथम गूगल क्रोममध्ये जायचं आहे। गूगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये माय आधार हे नाव टाईप करायचं आहे। माय आधारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला myAadhar.uidai.gov.in ही वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला चेक आधार व्हॅलिडिटी या टॅबवर क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला इथे आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे। आणि त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करायचे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपला आधार नंबर आणि आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते आपल्याला दिसेल। मोबाईल नंबरचे शेवटचे 3 आकडे आपल्याला दिसतील त्या मोबाईल नंबरचे। ठीक आहे, त्याचप्रमाणे